2 आंबे घेतलेले आहेत मी, कच्चे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे साल काढून घ्यायचे। आता मी आंब्याची आंबोळी कशी करायची, कच्च्या आंब्याची आंबोळी कशी करायची ती तुम्हाला दाखवते। आता मी साल काढून घेते, तर हे साल काढून घेऊया। आता आपण कापून घेऊया, कोय काढायची आणि बारीक बारीक तुकडे करून घेऊया। असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, कोय काढायची। आता या आंब्याचं पण मी तसंच करून घेते। आता हे कापलेले सगळे तुकडे आपण कुकर मध्ये घ्यायचे। तुम्ही कढईमध्ये तरी शिजवले तरी चालतात, कुकर मध्ये चांगले शिजतात, म्हणून मी कुकर मध्ये घेतलेले। त्याच्यामध्ये आपण 4-5 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घालणार आहोत। थोडंसं पाणी, अर्धा वाटी। तीन शिट्ट्या करून घ्यायच्या। हे बघा किती शिजलेलं आहे, चांगलं आहे, असं चांगलं शिजून घ्यायचं। आणि आता हे आपण मोठ्या गाळणीने असं गाळून घ्यायचं, म्हणजे हे आपण लवंग टाकली ते निघेल। गॅसवर ठेवायचं, जरा मीठ टाकायचं त्यात। एक छोटी वाटी साखर घालणार आहोत। आता हे मिक्स करायचं। आंबा किती आंबट आहे, तुम्ही घेतलेला आंबा किती आंबट आहे, गोड आहे, त्याप्रमाणे साखर कमी जास्त करायची। शक्यतो तुम्ही पायरी किंवा थोडासा गोड असलेला आंबा घेतला ना, म्हणजे साखर कमी लागते। आपण हे पुन्हा शिजवून घ्यायचं, ही साखर मिक्स करायची। बघा आता याचा कलर बदलत चाललेला आहे, याला चकाकी येते। हाताने बघायचं, जरा चिकटपणा व्हायला पाहिजे, तोपर्यंत हे हलवून घ्यायचं। आता हे शिजलेलं आहे, आपण हात लावून बघायचं, थोडंसं असं चिकटपणा आला की गॅस बंद करायचा। हे बघा आता हे गरम गरम आपण एका थाळीमध्ये घेणार आहोत। तूप लावून घ्यायचं, एका ताटामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालायचं। तूप लावून घेतलेलं आहे ताटाला। सगळीकडून पसरून घ्यायचं, तुम्हाला किती जाड पातळ हवंय त्याप्रमाणे ठेवायचं। तर हे असं पसरून घ्यायचं आणि उन्हामध्ये वाळवायचं 2 दिवस। सावलीत तुम्ही पंख्याखाली जर वाळवलं तर 3-4 दिवस तरी लागतील, पण उन्हात वाळवायचं। आता हे मी उन्हात ठेवते, तरी पाय भाजतात माझे। अरे ठेव तरी। हे बघा आता मी उन्हात ठेवलेलं आहे, तर 2 दिवस तरी हे चांगलं वाळवून घ्यायचं। आता वाळलंय का ते बघूया आपण। आता आपण कापून घेऊया। मस्त वडी निघालेली आहे। आपण याचे रोल सुद्धा असे करू शकतो, असा आकार पण आपण देऊ शकतो।
असे चौकोनी सुद्धा पीस आपण कापू शकतो. हे मस्त झालेले चौकोनी पीस. हे तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकतो आपण. जेव्हा आपल्याला आंबा खायची इच्छा होते, जेव्हा आंबा नसतो तेव्हा आपण ही वडी खाऊ शकतो.